हॅलो एव्हरीवन, कशा आहात सगळेजण. तर आज खूप दिवसानंतर मी व्हिडिओ बनवला आहे, पूर्ण 1-1.5 महिन्याच्या गॅपनंतर. तर बघा, मी आज बनवणार आहे चंद्रकोर नथ, ते पण व्हाईट मोत्याची छान अशी चंद्रकोर नथ बनवणार आहे. कारण चंद्रकोर नथ ही लहान मुलींपासून फार मोठ्यापर्यंत कोणीही यूज करतं आणि ती छानही दिसते. त्यामुळे तर मला पुन्हा एकदा चंद्रकोरचीच ऑर्डर आली आहे, त्यामुळे मी बनवत आहे आज चंद्रकोर नथ. ते बघा, त्याच्यासाठी मी ते एक चंद्रकोर घेतलेली आहे व त्याचप्रमाणे 0.3ची वावेर व 18 गेजची वावेर. तर हे बघा, इथे असे व्हाईट मोती आणि त्याच्यामध्ये एक एक गोल्डन मणी लावून हे बघा अशा प्रकारे मी इथे ओवून घेत आहे. एक एक करून हे पूर्ण असे ते माझे ओवून झालेले आहेत. छान असे मोती सगळे मी लावून घेतलेले आहेत इथे. हे बघा किती छान वाटत आहेत. हे खूप छान असे दिसत आहेत. एकदम परफेक्ट अशा मोती मी लावून घेतलेले आहेत, त्याच्यामध्ये एकदम पॅक केलेले आहेत. व त्याच्यावरतूनही छोटे मणी आहेत बघा, MMचे. तर तेही लावले. त्याची एक लेंथवरती मी केलेली आहे, ती मी दाखवली नाही तुम्हाला. पण हे बघा, त्याच्यावरती छोटाले मोतीही लावून घेतलेले आहेत. तर खूप छान दिसत आहे ते. बघा, 2 लेयर्स आहेत त्या नथीला, एक मोठ्या मोत्यांची, एक छोट्या मोत्यांची. तर अशा प्रकारे हे बघा, मी आज इथे चंद्रकोर नथ माझी बनवून रेडी झालेली आहे. तिला शेप पण दिला आहे आणि म्हणजे खूप छान आहे की मोठ्या मुली किंवा छोट्या मुली किंवा लेडीज कुणीही यूज करू शकतं अशी ही नथ आहे. मला तर खूप आवडलेली आहे ही नथ. बघा, एकदम म्हणजे कमी वेळामध्ये आणि कमी साहित्यामध्ये होणारी ही नथ आहे. ज्यावेळेस म्हणजे स्टोनपेक्षा त्याच्यापेक्षा खूप म्हणजे कमी साहित्य लागतं याला आणि म्हणजे कमी खर्चही लागतो. कारण एडी स्टोन वगैरे खूप महाग आहेत, त्याच प्रकारे क्रिस्टल वगैरे वापरतो आपण. त्याच्यामुळे याला काहीच नाही, फक्त व्हाईट मोती वापरलेले आहेत मी, जेणेकरून ती कमी खर्चामध्ये एकदम परफेक्ट लुक देणारी नथ आहे. बघा, खूप छान अशी रेडी आहे. तर मी तुम्हाला माझी आजची नथ आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर अँड कमेंट करा. व दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कसली नथ पाहिजे ते नक्की मला कमेंट करून सांगा. मी तुमच्यासाठी नक्की व्हिडिओ बनवेल व तुम्हाला दाखवेल नवीन काहीतरी. तर आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. चला थांबूया इथेच, भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय, धन्यवाद.